हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आपल्या घरात जर 4 प्रकारचे किट बॉक्सेस ठेवले तर आपल्या घरातल्या बहुतेक सर्व अडचणी दूर होतात आणि पैसे पण भरपूर वाचतात. शिवाय आपल्याला स्वतःला काम केलेल्याचं समाधान मिळतं आणि खूप कमी वेळात ही कामं आपली होणार आहेत. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. तर हे कोणते टूल किट बॉक्सेस आहेत ते बघूया. तर पहिल्यांदा आपण पाहायचं आहे, इथे तुम्ही हा सूर्य लावलेला बघता, ही फ्रेम, हे पडद्याचे रॉड. तर ना याच्यासाठी आपल्याला माणूस बोलवायला लागतो आणि त्याच्यासाठी बरेचसे पैसे मोजावे लागतात. आता आम्ही ह्या 2-3 गोष्टींसाठी एका माणसाला बोलवलेलं, तर तो वेळेवर यायलाही तयार नाही. शिवाय त्याने ह्या सगळ्याचे चार्जेस 2,000 सांगितले. तर आमच्या घरात हे असं सामान होतं काही, तर त्याचाच उपयोग करून आपणच काम करूया ठरवलं. तर हा टूलबॉक्स आहे, हातोडी, ड्रिल मशीन, ही मेजरिंग टेप, छोटे मोठे स्क्रूड्रायव्हर, स्पॅनर्स, हे सगळं ना आपल्या घरात अगदी असलं ना तर आपण ही छोटी छोटी कामं जी आपल्याला नंतर मोठी वाटतात, तर ती छोटी कामं आपण केली ना तर आपलं मोठं काम झाल्यासारखं होतं आणि पैसेही वाचतात. तर हे आमच्या घरात आहे. तर आम्ही ना काय केलं, सगळ्या फ्रेम्स वगैरे जे काय लावायचं होतं ना ते यांच्या मदतीने लावलं आणि भरपूर पैसे वाचवले. शेवटी जो माणूस येणार होता त्याने 2-3 वेळा येतो येतो केला आणि तो आला पण नव्हता. तर ते आमचं कामही वेळेत होऊन गेलं, अडलेलं काम, आणि कुठलीच अशी समस्या राहिली नाही, अडचण राहिली नाही. आता याच्यापुढे आम्ही ठरवले, अशी जी कामं असतील ना ती वेळ काढावा आणि सुट्टीच्या दिवशीही करून टाकावी. थोडासा वेळ लागतो, अगदी तासाभरात ही बरीचशी कामं आमची झालेली आहेत. तर प्रत्येकाच्या घरात ना हे बेसिक जे टूल्स आहेत, जे इलेक्ट्रिक सामानासाठी किंवा मग प्लंबिंगसाठी किंवा असं इतर हार्डवेअरचं जे काम असेल तर ते होऊन जातं. तर प्रत्येकाच्या घरात हा टूलबॉक्स नक्की असावा. पहा, आता आम्ही इथे हे खिळे मारलेले आहेत, अगदी मी जवळून दाखवलेले आहे आणि आमचं काम अगदी व्यवस्थित झालेलं आहे. सगळ्या प्रकारच्या फ्रेम्स लागल्या गेलेल्या आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित, आणि आपण स्वतः करतो ना तेव्हा कामात तेवढं फिनिशिंग पण येतं आणि समाधान मिळतं आपल्याला. दुसरा आपला टूलबॉक्स आहे गार्डनिंग टूल्स. तर हे गार्डनिंग टूल्स अलीकडे मी जमवायला घेतलेत. काही बेसिक असतातच आपल्या घरी, पण त्याखेरीज आपल्याला काही अजून लागतात आणि आपलं काम इझी होऊन जातं गार्डनिंगचं. तर बहुतेक लोकांना येत नाही गार्डनिंगचं काम, पण हे जर टूल्स असतील ना तर योग्य प्रकारे आपण करू शकतो. आपल्याला समाधान मिळतं, आपण स्वतः आपलं गार्डन डेव्हलप करतो आहे, छान छान झाडं वाढवतो आहे. शिवाय ह्या झाडांचे पण बरेच फायदे असतात. आपण जे बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये झाडं लावतो तर त्याच्यापासून आपल्याला नॅचरल ऑक्सिजन मिळतो. तर आपण ना गार्डनिंग टूल्स घरात ठेवून गार्डन छान डेव्हलप करू शकतो. तर काही मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत. तर इकडे पहा, पेस्टिसाइड्स पण आहेत काही. तर ना मी ॲमेझॉनवरून अगदी स्मॉल गार्डनिंग टूल किट मागवलेलं आहे. तर त्याच्यात कल्टिवेटर, ट्रोवेल, गार्डन फोर्क आहे. शिवाय मी घरातला पण एक फोर्क ठेवलेला आहे याच्यात, आणि हे असं कटर आहे. तर हे एवढं बेसिक साहित्य असलं ना, आणि हँड ग्लोव्ज, तर आपलं अगदी गार्डनचं काम सोपं होऊन जातं. पहा, याप्रमाणे मी माती सारखी करते याच्या साहाय्याने. अगदी मला हँडग्लोव्ज घालायची पण गरज नाही आहे. हा गार्डनिंग फोक आहे, त्याने छानपैकी, आणि जो कचरा असतो तो पण नीट निघाला जातो. आता इथे जिओ मॅन्युअर मी वापरते नेहमी. याने ना तुम्ही बघाल फुलं पण छान येतात, झाडांना छान असं पोषण मिळतं. तर हे ना खूप असं घालायची गरज पण नाही, अगदी थोडंसं मूठ तुम्ही प्रत्येक झाडाला दर 15 दिवसाने घाला किंवा महिन्याने घाला. पहा, मी आता इथे काही अजून वरच्या कुंड्या अशा तयार केलेल्या आहेत. आणि हे पांढऱ्या गुलाबाचं झाड आहे ना, हे जिओ मॅन्युअरने एवढं छान झालं आणि त्याला भरपूर आता फुलं यायला लागलीत. अगदी मला ना गुलाब फार आवडतात. तर दर 15 दिवसाने मी हे जिओ मॅन्युअर त्याला घालते, त्याच्यामुळे ना छानच झाली आहेत झाडं. तर तुम्हाला मागवायचं असेल तर याची मी लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ती चेक करा. पहा, माझा गुलाब किती छान फुललेला आहे. आता दुसरं म्हणजे दुसऱ्या खिडकीतल्या ज्या कुंड्या आहेत त्या पण मी आता डेव्हलप करायला घेतलेल्या आहेत. आधी मी माझं जे हॉल आहे, लिव्हिंग रूम, तर त्याचं गार्डन छानपैकी आधी डेव्हलप केलेलं, आणि आता दुसऱ्या खिडक्यांमधलं. तर एकत्र मला असं दाखवायचं होतं, थोडं थोडं नाही मी दाखवलं. जेव्हा माझं नीट डेव्हलप झालं तर मी आज तुम्हाला दाखवायला घेतलेलं आहे. तर हँगिंग काही ज्या कुंड्या आहेत त्या मी नंतर दाखवणार आहेत, कारण त्याच्यातली झाडं अजून वाढायची आहे. तर पहा, मी आता हे जिओ मॅन्युअर सगळ्या कुंड्यांमध्ये टाकते. मी ना असा कालावधी त्याला ठेवला आहे का 15 दिवसाने घालायचं, तर 15 दिवसात छान वाढ होते. तुम्ही महिन्याने घातलं तरी हरकत नाही, छान पोषण मिळतं झाडांना. तर माझ्याकडे आता
प्रत्येक प्रकारची आता इथे झाडं जी मला आवडतात, छोटे छोटे प्लांट्स आहेत ते लावलेले आहेत. तर काही दिवसांनी मी वेळ काढून एक एक झाड दाखवेन तुम्हाला जर हवं असेल तर त्याची माहितीसुद्धा देईल. आणि हे काय असतं, गार्डनिंग करताना ना आपला छान वेळ जातो, आपण त्याच्यात रमतो. शिवाय जर तुम्हाला बीपीचा वगैरे प्रॉब्लेम असेल ना तर ते ना नॉर्मल होतं बीपी, आणि त्याशिवाय आपल्या अंगातली हीट जाते निघून. दुसरं म्हणजे आपल्याला नॅचरल ऑक्सिजन मिळतो, त्याच्यामुळे उत्साह वाढतो आपला. तर गार्डनिंग ना प्रत्येकाने करावं. नुसतं तुम्ही झाडांना पाणी घातलं ना तरी तुम्हाला खूप छान वाटतं. तर हे ना रोजचं एक आपलं ना काम नाही म्हणायचं, तर आपला एक छान विरंगुळा याच्यात होऊन जातो. जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल, कशात मन नसेल लागत, तर तुम्ही नक्की गार्डनिंग करा. तुमचं आपोआप मन लागेल. छानपैकी याच्यात 1-1.5 तास पण निघून जातो. आणि शिवाय याच्याजवळ बसून पुस्तक वाचलं किंवा तुम्ही एखाद मोटिवेशनल व्हिडिओ बघा, खूप छान वाटतं गार्डनमध्ये बसल्यावर. तर एक छोटासा असा कोपरा घरात ठेवायचा का जिथे आपलं गार्डन झालंच पाहिजे. शिवाय हे टूल्स साफ करणं फार कठीण नसतं. असं पाण्यात थोडा वेळ ठेवलं ना का साफ होऊन जातात. अगदी पहा किती क्लीन झाले, पण तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून ठेवायचे, नाही तर हे गंजून जातात. तर मी क्लीन करून ठेवले पाण्यात ठेवून, आणि आता पुसून ठेवते, म्हणजे छानपैकी टिकतात. पण अगदी मिनी टूल्स आहेत हे, आणि खूप उपयोगाचे आहेत. तर याच्या पुढे नक्की तुम्ही असा एक गार्डनिंग टूलबॉक्स घरात ठेवायचा आहे. आपल्या घरात भरपूर असंख्य कपडे असतात, त्यांची काळजी घेणं हे आपलं काम असतं. पण आपल्याला प्रत्येकाला शिलाई काम येतच असं नाही. परंतु आपण जर शिलाई कामाचं बेसिक सामान ठेवलं, तर प्रत्येकाच्या घरात शिलाई मशीन असतेच असं नाही. पण नसली तरी आपण हे धागे, सुया वगैरे काही असं बेसिक सामान ठेवलं ना तर आपल्याला वेळेला उपयोगी येतं. तर हे असावं. तर पहा, इथे मी सुया खडूमध्ये चॉकमध्ये टाकून ठेवलेल्या आहेत, म्हणजे गंजत नाही. काही वेळेला सुया गंजतात, तर सुया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ही मेजरिंग टेप आहे, आपल्याला वेळेला उपयोगी पडते. हुक्स ठेवायचे, काही जनरल असे बटन्स ठेवायचे, आणि दोरे पण अशा विविध शेडमधले थोडेफार 10-12 धागे आपण ठेवले ना तर घरात फार उपयोगी येतं. अगदी छोट्या छोट्या आपल्या या कामांमध्ये ना खूप पैसे वाचतात. कारण आपण बाहेर जर ही कामं करायला दिलं तर आपला म्हणजे जेव्हा आपल्याला हवं तेव्हा मिळत नाही. आता पहा, हे शर्ट आहे, नवीन आणलेलं आहे. पण कितीही चांगल्या ब्रँडचं शर्ट असेल ना तर अगदी लवकरच त्याची बटणं ना लूज होतात या कधी कधी गळून पडतात. मग सेम मॅचिंग बटन आपल्याला मिळणं मुश्किल असतं. हल्ली शर्टना वगैरे आतून लावलेली असतात 1 किंवा 2 बटन्स, पण जर सगळीच पडली तर प्रॉब्लेम होतो. तर काय करायचं, शर्ट नवीन आणल्यावर ना त्याची बटणं अशी घट्ट केली ना तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. शिवाय मुलांचं अचानक काय फाटलेलं वगैरे असेल, शर्ट पॅन्ट किंवा एखाद जीन्स आपल्याला अल्टर करायची असेल, तर वेळ नसेल आणि लगेच घालायची असेल, तर तीसुद्धा आपण पटकन हाताने अशी हातशिलाई केली ना का पटकन अल्टर होऊन जाते. म्हणजे तेवढा आपली वेळ निभावून जाते. शिवाय काय होतं, काही वेळेला अशी पक्की शिलाईसुद्धा आपल्याला करता येते, आणि ही छोटी छोटी कामं केली ना तर आपले नक्कीच पैसे पण वाचतात. शिवाय ज्यांना आवड असेल ना त्यांचा वेळ जातो त्याच्यात. तर अगदी क्षुल्लक कामं असतात, हे करायला काहीच हरकत नाही. तर आणि हा टूलबॉक्स ना बाकीच्या गोष्टींसाठी पण ह्या सुया वगैरे ना उपयोगी पडतात आपल्याला. काही जणांना हार बनवायचा असेल देवासाठी तर हे धागे आणि सुयानं उपयोगी पडतात. तर नुसतं शिलाई कामासाठीच नाही तर इतर पण त्याचे आपण उपयोग करू शकतो. प्रत्येकाच्या घरातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबाचं आरोग्य. तर हे आरोग्य किंवा मग छोटं मोठं ॲक्सिडेंट होत असतं, तर त्याच्यासाठी ना फर्स्ट एड बॉक्स आपल्याला हवाच. कुठलंही दुखणं अचानक उद्भवतं, त्याच्यासाठी इमर्जन्सी रात्रीच्या वेळेस वगैरे हे फर्स्ट एड बॉक्स जो असतो ना तो उपयोगी पडतो. तर याच्यात पण आपण असं बेसिक आपल्याला जे लागतं ते आता मी माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे ठेवलेलं आहे. तर एक्सटर्नल यूजचा डब्बा वेगळा ठेवा तुम्ही, आणि ओरल जे तुम्ही घेतात, तोंडावाटे घेतात, गोळ्या, टॅबलेट्स, सिरप, तर त्याचा बॉक्स वेगळा ठेवा. तर इथे एक्सटर्नल युजेसचा आहे बॉक्स. तर पहा, बोरोलिन क्रीम ठेवलेलं आहे जे अँटीसेप्टिक आहे. शिवाय डेटॉल ठेवा तुम्ही, आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा मग सॅनिटायझर ठेवा. आता इथे पहा, मी वॉलिनी ठेवलेलं आहे. पटकन आपलं कधी पाय हात मुरगळतो, लचक भरते कमरेत, तर त्याच्यासाठी उपयोगी येतं. शिवाय सोफ्रामायसिन हे तुम्ही सगळं डॉक्टरांना विचारून ठेवू शकता. सोफ्रामायसिन पण खूप उपयोगी मेडिसिन आहे. शिवाय मेडिकेटेड कॉटन ठेवा, बँडेज ठेवा. बँडेज हल्ली 2-3 प्रकारचे येतात तर ते ठेवा. पण या सगळ्याची मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी नक्की चेक करा. आता बँडेजचा बॉक्स नेहमी तुम्ही बरोबर
ठेवा, कारण त्याची मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी त्याच्यावर असते, त्या आतल्या बँडेजवर नसते. शिवाय ही जखम बरी होण्याची पावडर आहे, मागे एका मी व्हिडिओमध्ये दाखवलेली. पण हे सगळं तुम्ही डॉक्टरांना विचारून ठेवायचं आहे. तुमचं फर्स्ट एड किट पण तुम्ही डॉक्टरांना विचारून ठेवू शकतात. जसं मी ठेवलं आहे तसंच तुम्हाला ठेवायची गरज नाही, कारण ह्या ज्या टॅबलेट्स आहेत या पण मी काही माझ्या डॉक्टरांना विचारूनच घेतलेल्या आहेत. काही इमर्जन्सी मला हव्या असतील घरात कुटुंबाला तर त्या उपयोगी पडतात. तर असा तुमच्या कुटुंबाला जो उपयोगी आहे तो फर्स्ट एड बॉक्स तुम्ही नक्की ठेवा. आपण गृहिणी किचनमध्ये काम करत असतो तेव्हा काही छोटंसं ॲक्सिडेंट झालं तर उपयोगी पडतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझी तब्येत तर डाऊन होती, पण कोणत्या 4 महत्त्वाच्या वस्तू किंवा कोणत्या 4 महत्त्वाच्या वस्तूंचा समूह आपल्या घरी पाहिजे, म्हणजे 4 कोणते बॉक्सेस आपण घरी ठेवले पाहिजेत हे मी दाखवलेलं आहे आणि ते किती उपयोगी आहेत ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.